नमस्कार, मी आरती मराठी रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत चॉकलेट केक। त्यासाठी लागणारे साहित्य 1 कप मैदा, अर्धा कप दूध, त्यापेक्षा छोटा कप आहे, त्याच्यामध्ये पिठी साखर घेतली आहे, खाण्याचा सोडा चिमूटभर, बटर, ड्रायफ्रुट्स आहेत, तुम्ही कुठलेही ड्रायफ्रुट्स वापरू शकता, आणि 2 डेअरी मिल्क। आपण डेअरी मिल्क पासून आज केक बनवणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला रेसिपीला सुरुवात करूया। एक बाउल घ्यायचा आहे, त्यामध्ये दोन्ही डेअरी मिल्क फोडून टाकायचं, बटर, हे डेअरी मिल्क आणि बटर आपल्याला मेल्ट करून घ्यायचंय। बटर आणि डेअरी मिल्क मेल्ट करण्यासाठी मी एका कढईमध्ये आधीच मीठ गरम करायला ठेवलं होतं, त्यामध्ये हा बाउल ठेवून घ्यायचंय आणि हे मेल्ट करून घ्यायचंय। जर तुमच्याकडे ओव्हन असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये करून घ्या, जर काहीच नाही आहे तर तुम्ही ही पद्धत वापरू शकता। मी टायमर लावला होता, 2 मिनिटांमध्ये हे व्यवस्थित मेल्ट झालेलं आहे। अशा पद्धतीने आता मी हे बाजूला काढून घेते। बाउल मी बाजूला काढून घेतलाय, त्यामध्ये घालायचे पिठी साखर, त्यानंतर अर्धा कप दूध, हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। अजिबात गाठी वगैरे होऊ नये द्यायचे ह्याच्या। हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतलं, त्यानंतर यामध्ये घालायचं आहे मैदा 1 कप, आणि तोही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा। मैद्याचीही गाठी नाही होऊ द्यायच्या, व्यवस्थित असं हे स्मूथ असं बॅटर तयार करून घ्यायचंय। व्यवस्थित असं मिक्स करून घेतलंय, तुम्ही बघू शकता। अशा पद्धतीने हे बॅटर तयार व्हायला पाहिजे। साहित्य व्यवस्थित लक्षात ठेवा। आता यामध्ये शेवटला घालायचा आहे खाण्याचा सोडा, तोही मिक्स करायचा आहे पटापट, आणि हे कधीही बॅटर एकाच डायरेक्शन मध्ये फिरवायचं आहे। तयार झालेलं बॅटर केक टीन मध्ये टाकून घ्यायचं आहे। हे बॅटर थोडं टॅप करून घ्यायचंय, म्हणजे व्यवस्थित सेट होतं। त्यावर टाकायचे डेअरी मिल्क, त्यानंतर ड्रायफ्रुट्स मध्ये मी काजू, बदाम आणि मनुके घेतले, तुम्ही कुठलेही वापरू शकता, जे तुमच्याकडे अवेलेबल असतील ते टाका। आणि आता आपल्याला हे बेक करून घ्यायचंय। एका कढईमध्ये आधीच मीठ गरम करायला ठेवलेलं, त्यामध्ये मी एक स्टँड ठेवून घेतलाय, त्यावर डबा ठेवून घ्यायचाय, आणि यावरती झाकण ठेवायचंय। 15 मिनिटांसाठी हे असं झाकून ठेवायचं, म्हणजेच आपला केक बेक होईल। केक बेक करायला ठेवून 15 मिनिटं झाले आहेत, झाकण काढून बघूया। बघू शकता केक व्यवस्थित बेक झालेला आहे। गॅस मी बंद करते आणि हा केक टीन बाजूला काढून घेते।